येवला तालुक्याच्या पूर्व भागातील आमरण उपोषण मागे, प्रशासनाच्या आश्वासनानंतर निर्णय. SL9 मराठी न्यूज. सायगाव. येवला तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी सायगाव येथे सुरू असलेले भागवतराव सोनवणे यांचे आमरण उपोषण अखेर दुपारी मागे घेण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाचे रितेश जाधव आणि येवला पोलीस निरीक्षक बोरसेसाहेब यांच्या विनंतीला मान देऊन भागवतराव सोनवणे यांनी आपले उपोषण मागे घेतले. प्रशासनाने मागण्यांबाबत सकारात्मक भूमिकेचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तुम्ही आज सायगाव ह्या गावामध्ये आज उपोषणाला बसलेले होते, कोणाच्या विरोधात तुम्ही उपोषणाला बसले आणि का बसलेले होते उपोषणाला? हे उपोषण कोणाच्याही विरोधात नसून हे उपोषण जे आहे ते माझ्या पूर्व भागातील वाईबुथीपासून सायगाव असेल, न्यारखेडे असेल, अंगुलगाव असेल, डोंगरगाव असेल, डोंगरगावच्या पुढचे पण माझी जी गावं आहेत, देवठाणे, नंतर पिंपळखुटे, खुर्द, बुद्रुक आहेत, या शेतकऱ्यांना आपण हा कालवा होताना आश्वासन दिलेलं आहे की त्यांना आधी पाणी मिळेल. ते पाणी मिळालेलं नाही. त्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मी लढत आहे. मी कोणाच्या विरोधात लढत नाही आहे. बरं, मला एक सांगा, आज तुमचं उपोषणचा पहिला दिवस आहे आणि इथं वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत आणि असं आम्ही ऐकलं का तुम्ही उपोषण सोडलंय, तर कुठल्या तत्वावरती उपोषण सोडलेलं आहे तुम्ही? उपोषण या तत्वावर सोडलं की मला त्यांनी कायपर्यंत मी उपोषणाचं निवेदन दिल्यापासून कालपासून त्यांनी त्याच्यावरती काय काय ॲक्शन घेतली, या साहेबांनी त्यांच्या जलसंपदा खात्याच्या सर्व वरिष्ठांपर्यंत आणि जलसंपदा सचिवांपर्यंत तो पत्रव्यवहार पोहोचवलेला आहे. मला या साहेबांनी आत्ता सांगितलं की त्यांनी DYSP साहेब, नंतर मालेगाव इथं सुद्धा त्यांनी कळवलेलं आहे आणि अधिकचा पोलीस फोर्स मागवलेला आहे आणि तो संध्याकाळपर्यंत पोलीस फोर्स येवला तालुक्यामध्ये या पुणेगाव डोंगर कालव्याच्या हद्दीमध्ये येणार आहे आणि त्या हद्दीमध्ये पोलीस फोर्स आल्यानंतर जो अनधिकृत पाणी उपसा आहे त्याला 100% आळा बसेल. दुसरी गोष्ट त्यांनी मला अशी सांगितली की काल रात्री बऱ्याच संशयित लोकांवरती गुन्हे दाखल झाले आहे आणि त्यांच्यावरती कडक कारवाई होणार आहे आणि भविष्यामध्ये जेव्हा केव्हा असं पाण्याचं आवर्तन सुटेल तर असे कोणी उपद्रवी लोक असतील त्यांना परत एकदा अशा आवर्तनाच्या काळामध्ये पोलीस स्टेशनला बोलून त्यांना परत एकदा नोटिसा काढून त्यांना सूचना देण्यात येतील असंही मला त्यांनी सांगितलंय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की इथून पुढे अशा अवैध पाणी उपशामुळे आमच्या पूर्व भागातील जी गावं वंचित राहतात ती राहणार नाहीत आणि याची दक्षता पुढच्या आवर्तनाच्या वेळेस नक्कीच सर्व अधिकारी आणि पदाधिकारी घेतील अशी मला आशा आहे. तिसरी गोष्ट अशी का, आता तुम्ही उपोषण सोडलंय, हे जाहीर झालंय का? हो, मी उपोषण सोडलं, हे जाहीर झालंय. मला त्यांनी ते आश्वासन दिलंय. त्याचं महत्त्वाचं कारण या डिपार्टमेंटचं, जलसंपदा विभागाचं आणि पोलीस विभागाचंही असं म्हणणं आहे की माझ्यासारख्या ऊर्जावान व्यक्तीने अशी एनर्जी इथं व्हायला घालवण्यापेक्षा फील्डवरती जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जे कोण असतील, संरक्षक असतील, कालवा संरक्षक असतील, त्यांना मदत करावी, काही शेतकऱ्यांना आव्हान द्यावं आणि काही तरुण मित्र एकत्रित करावे आणि त्यांना पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती करावी. त्यामुळे इथं एनर्जी वाया घालवण्यापेक्षा आम्ही एक मोठा ग्रुप तयार करणार आहोत आणि आमच्या हक्काचं पाणी आमच्या पदरात पाडून घेणार आहोत. शेवटी गोष्ट, तुमच्या भेटीसाठी कोण आला इथं? सरकारी अधिकारी कोण आले? माझ्या भेटीसाठी हे उप अभियंता आहेत, हे पुणेगाव डोंगरगाव कालवा यांच्या नियंत्रणामध्ये येतो. त्यांचं ऑफिस दिंडोरीला आहे आणि ते गोदावरी महामंडळ जे आहे त्याच्या अखत्यारीमध्ये नांदूर मधमेश्वर प्रोजेक्ट डिव्हिजन जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी काम करतात. त्यांना या कालव्याचं इथून तिथून सर्व गणित माहिती आहे. कोणते आउटलेट आहेत, किती आउटलेट आहेत, त्या आउटलेटवरती कोणता बंधारा भरायचा आहे, कोणता नियमात आहे, कोणता नियमात नाही, याची सर्व त्यांना माहिती आहे आणि मी त्यांच्याशी गेले 4-5 दिवस संपर्कात आहेत. ते स्वतः भरपूर प्रयत्न करत होते. त्यांचे प्रयत्न खूप आहेत, परंतु त्यांच्या प्रयत्नांना येवला तालुक्यातीलच काही शेतकऱ्यांनी अजिबात दाद दिलेली नाहीये. कायदा हातात घेऊन पाटाचे नुकसान केले. पाटामध्ये त्यांनी अक्षरशः ड्रिल मारून केसिंग पाईपने पाणी तुम्ही जर काढलं तर आमच्या शेवटच्या टोकाला पाणी पोहोचणार कधी? मोटरीने पाणी घेणं आणि शेतात पाणी देणं इथपर्यंत ठीक होतं, परंतु ही जी पुढची जी प्रक्रिया आहे याच्यामुळे आम्ही आजच नव्हे तर येणाऱ्या भविष्याच्या काळात सुद्धा वंचित राहिलो असतो. म्हणून मला ही उपोषणाची वेळ आली आणि मला तो मार्ग स्वीकारावा लागला.